काय सांगणार भाऊ, आज आपला एक दिवसीय या ठिकाणी बंद आहे. राज्यव्यापी बंदला या ठिकाणी जळगावातल्या मद्य विक्रेत्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे. काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? संपूर्ण महाराष्ट्रात आज बंद पुकारलेला आहे. परमिट रूम दारूची दुकानं. त्याचं कारण असं की दारूवरती 10% व्हॅट टॅक्स, 15% वाढीव फी आणि 60% एक्साईज ड्युटी आज ती मध्यावरती वाढून आलेली आहे. त्याची झड आपल्या येणाऱ्या ग्राहकाला बसणार आहे. शासनाला महसूल पाहिजे असेल तर त्यांनी तो महसूल कमी करण्यासाठी त्यांनी तो व्हॅट टॅक्स तो कमी करावा, एक्साईज ड्युटी ती कमी करावी. आम्ही जळगाव जिल्ह्यातले आज 400-500 लायसन्स इथं आलेलो आहोत. कर्मचारी पण आलेले आहेत. 1500-1600 लोक आज इथं आलेले होते. त्याचं आज आम्ही निषेधार्थ आज दुकानं आमची बंद ठेवलेली आहेत. आज शासनाचा महसूल बुडाला असेल मान्य आहे, पण या निषेधार्थ आम्ही आज बंद ठेवलेला आहे. कर्मचारी इफेक्टेड, मालक इफेक्टेड, भाजी सप्लायर इफेक्टेड आणि आज सगळे जे कर्मचारीसुद्धा इथं आलेले आहेत. 50-60% व्हॅट एक्साईज ड्युटी जी वाढवली आहे गव्हर्नमेंटने, त्याचा परिणाम हा ग्राहकाला बसणार आहे. तर मी शासनाला कळकळीची विनंती करतो, त्यांनी हा टॅक्स कमी करावा. जळगाव जिल्हा रिटेल वेंडर्स असोसिएशन हे या निषेधार्थ इथं आज आम्ही सगळे कलेक्टर ऑफिस येथे जमलेले आहे. ललित भाऊ, तरी आज जळगाव जिल्ह्याचा किती महसूल बुडाला असेल शासनाचा? आज तुमच्या जवळजवळ 2 कोटी रुपये महसूल आज जळगाव जिल्हा मोठा आहे आपला. खूप 2 कोटी महसूल बुडाला असेल. हो, आता आगामी काळामध्ये जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तुमच्या तर काय पवित्र राहणार आहे नेमका? आमची आहार संघटना, आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, आमची आहार संघटना आज उद्या आम्हाला निदर्शन येणार आहेत. आम्हाला माहिती अशी मिळाली की आम्हाला याच्यानंतर जो पुढचा अजेंडा आहे आमचा तो आझाद मैदान मुंबई येथे आम्ही तो वळवणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात तिथं जे परवानेधारक आहेत बेमुदत बंद करून आमचे लायसन जमा करून आम्ही तिथं आझाद मैदानावरती आम्ही आंदोलन करणार आहोत. शासनाच्या वतीनं मोठा निधी आपल्याकडनं दिला जातो, मात्र हे कधी टॅक्सेस लागले तर यामुळे डुप्लिकेट दारू किंवा बेरोजगारी कशा पद्धतीची वाढू शकते? यामध्ये कोण असतं? वेटर असेल, कामगार असेल किंवा कसे, किंवा टॅक्सेसमध्ये जे लागणारे जे तुमचे इलेक्ट्रिक बिल आहे किंवा त्याचं कसं करतो? बघा कसं असतं, टॅक्स वाढला म्हणजे तो भरावा लागणार. आम्ही ते लिगल लायसन्स आहे आणि आम्हाला शेवटी कसं असतं, टॅक्स वाढून आला तो कस्टमरकडनं कव्हर करायचा आहे. आणि कव्हर केला तर रेट वाढवायचे. रेट वाढले तर कस्टमर पाठ फिरवतात हॉटेलकडे, नाईला जाणे ते लोक ढाब्यांकडे, इलिगल ठिकाणी दारू पितात. त्यामुळे इफेक्टेड म्हणजे ग्राहक कमी होतो. ग्राहक कमी झाला म्हणजे व्यवसाय कमी झाला म्हणजे कर्मचाऱ्यांचा रोजगारावरती परिणाम होतो. डुप्लिकेट दारू सुद्धा याच्यात वरती डोकं काढणार आहे ना त्याच्यात. लोकांना बेरोजगारी होऊ शकते. साधारण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 हजार लोक बेरोजगार होऊ शकतात. ललित भाऊ, आपल्या संघटनेने आज कलेक्टर साहेबांची सुद्धा भेट घेतलेली आहे. तुम्ही आपण ढाब्यांवर जे अवैध दारू विक्री होते किंवा त्या पद्धतीने त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होतो, त्या संदर्भात पण तक्रार केली आहे. कलेक्टर साहेबांनी काय नेमकं आश्वासन दिलं? काय तुम्ही तक्रार केली नेमकी? एक 10 दिवसापूर्वी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की अवैध ढाबे यावरती जोमाने दारू विकली जाते, त्याविरोधात जिल्हाधिकारी साहेबांनी उपजिल्हा अधीक्षक यांना आणि पोलीस अधीक्षक यांना आणि राज्य उत्पादन अधीक्षक यांना दोघांना मिळून त्यांनी कारवाई करायला सांगितलेली. अच्छा, नाव भाऊ तुमचं? ललित पाटील, अध्यक्ष जळगाव जिल्हा रिटेल परमिट रूम असोसिएशन जळगाव.